तर आपण लाईव्ह दृश्य बघतोय। वाल्मिक कराड याला केज कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे। त्याची कोठडी आज संपती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या कोठडीत वाढ होते का काय कोर्ट निर्णय देते याकडे लक्ष लागलेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। वाल्मिक कराड याला केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी गाडी पोहोचलेली आहे आणि वाल्मिक कराड याला केज कोर्टामध्ये आता नेलं जाणार आहे। वाल्मिक कराड याला केज सत्र न्यायालयामध्ये आज हजर केलं जाईल। वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलीस कोठडी ही आज संपतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला हजर केलं जाणार आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडनं। विष्णू, वाल्मिकला थोड्याच वेळामध्ये केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्या अगोदर पोलिसांनी बाहेर देखील काढलं होतं, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या लक्ष देऊन आहेत। पोलीस मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते 2 मार्गावरती तैनात करण्यात आलेले आहेत। कुठल्या मार्गावरून न्यायचं या संदर्भात सगळी चर्चा केली जाणार आहे, कारण बीड जिल्ह्यातल्या सगळ्या भागांमध्ये या प्रकरणाचं जे आहे ते पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर जे आहे ते आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे ते सुरक्षा यंत्रणा देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणाहून म्हणजे बीड येथून केजचं अंतर जे आहे ते 50 किलोमीटर 60 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि ते पार केलं जाणार आहे आणि त्यानंतर कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। एकूणच ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणाहून जे आहे ते बीडवरून केजकडे हलवलं जाणार आहे। या सगळ्या प्रक्रियेला आणखीनही उशीर लागतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। बाहेर काढलं होतं कराडांना आणि परत एकदा मध्ये नेलेलं आहे। सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातील आणि प्रक्रिया पूर्ण करून जे आहे ते कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। वैद्यकीय तपासणीसाठी देखील डॉक्टर याच ठिकाणी आले होते। वैद्यकीय तपासणी केली गेली असल्याची माहिती देखील समोर आली आहे आणि त्यानंतर आता कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। विष्णू, काल मस्साजोगमध्ये देखील आंदोलन करण्यात आलेलं होतं। ते आक्रमकपणे आंदोलन करण्यात आलं होतं, त्यामुळे आज वाल्मिकला कोर्टामध्ये हजर केलं जात असताना कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त पाहायला मिळणार आहे? खरं ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी पोलीस असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। केज पर्यंत 2 मार्गावर, जे एक मार्ग आहे वडवणी आणि दुसरा मार्ग आहे तो केज या नेकनूर मार्गे, तर या दोन्ही याच्यावरती पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव सांगण्यात येत आहे, पोलीस मात्र खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। धन्यवाद विष्णू, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच वाल्मिकला पोलीस कोठडीमधून बाहेर आणण्यात आलेलं होतं, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडीत नेण्यात आलं आणि आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा वाल्मिक कराडला बाहेर काढलं जाईल आणि त्याला केज सत्र न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे। त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल। पुन्हा एकदा कोर्टामध्ये सुनावणी पार पडेल आणि कोर्ट नेमकं काय निर्णय देतं याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। काल मस्साजोगमध्ये देखील आक्रमकपणे आंदोलन झालेलं होतं। वाल्मिक कराडला अटक तर झालेली आहे, मात्र त्याच्यावर मोक्का लावावा अशी मागणी आहे, कारण मोक्का लावला तर त्याला जामीन मिळणं कठीण होतं, जामीन घेता येत नाही आणि त्यामुळेच वाल्मिक कराडवर देखील खंडणी प्रकरणी मोक्का लावावा अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलेली होती आणि त्यामुळे आज कोर्ट नेमका काय निर्णय देतंय, पुन्हा एकदा वाल्मिक कराडच्या कोठडीमध्ये वाढ होतीये का की कोर्ट कुठला वेगळा निर्णय देतंय याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। वाल्मिक कराडला थोड्याच वेळामध्ये केज सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आपण दृश्य बघतोय, पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। मग मस्साजोगमध्ये जी आक्रमक परिस्थिती निर्माण झालेली होती त्याच पार्श्वभूमीवर पोलीस देखील सतर्क झालेले आहेत आणि पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये त्याला आज हजर केलं जाईल। हो सर, चेंज कर सकते क्या? पूछो ना, एक मिनट भागने में अड़चन होंगी। 1-2 मिनट घ्या म्हणा।